आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पट्टण कोडोलीला स्वच्छ मुबलक पाणी मिळणार याचे समाधान। खासदार माने 6,47,00,000 रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजना आज पूर्णत्वास आली आहे। पट्टण कोडोली सगळ्यात महत्त्वाचा पाणी प्रश्न होता, तो आज निकालात निघाल्यामुळे गावाला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार आहे याचे समाधान आहे। गावाला निर्विघ्नपणे पाणीपुरवठा मिळत राहावा, सुखरूप गाव राहावे, गावाला चौफेर विकासाकडे न्यायचे आहे असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले। पट्टण कोडोली येथे राष्ट्रीय पेयजल योजनेच्या भव्य जलपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर अशोकराव माने हे होते, तर व्यासपीठावर प्रभारी सरपंच अमोल बांदार, माजी सरपंच महेश कुमार नाजरे, खाना अवघडे, प्रकाश पाटील, विजय कुमार स्वामी, अशोक हुपरे, शंकर चव्हाण व मान्यवर उपस्थित होते। खासदार माने पुढे म्हणाले, पट्टण कोडोली येथे पेयजल योजनेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना खासदार धैर्यशील माने व्यासपीठावर आमदार डॉक्टर अशोकराव माने, प्रभारी सरपंच अमोल बांदार, माजी सरपंच महेश कुमार नाडारे, खाना अवघडे व मान्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जलजीवन अभियानाअंतर्गत सर्वात मोठे स्वप्न आहे की प्रत्येक घरामध्ये नळाला पाणी मिळाले पाहिजे, ही त्यांची सर्वात महत्त्वाची योजना आहे। आतापर्यंत देशातल्या 15 कोटी घरांना नळ पाणी पुरवठा देण्याचा विश्वविक्रम केंद्र सरकारने केला आहे आणि आज त्या विश्वविक्रमामध्ये पट्टण कोडोली सामील आहे। गावकऱ्यांनी सहनशीलता ठेवली आणि आपण चालू केलेली स्कीम पाण्याच्या रूपाने आज ती एकदा पट्टण कोडोलीत पेयजल योजनेचा लोकार्पण सोहळा घरापर्यंत पोहोचला, याचे समाधान मला आहे। आज गुढीपाडव्याच्या दिवशी खासदार म्हणून त्यांचे उद्घाटन करण्याचा योग मला या ठिकाणी सर्वांनी दिला, यासारखे दुसरे कोणतेही मोठे समाधान नसल्याचे त्यांनी सांगितले। प्रारंभी सचिन कुमार शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। तत्पूर्वी खासदार धैर्यशील माने व मान्यवरांच्या हस्ते जलपूजन व लोकार्पण होताना आमदार डॉक्टर अशोकराव माने म्हणाले, सन 1971 साली पाचगावची पाणी योजना मंजूर झाली। तत्कालीन खासदार बाळासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली पट्टण कोडोलीमध्ये विकासाची सुरुवात झाली। आज त्यांचे नातू खासदार धैर्यशील माने यांनी सुद्धा पट्टण कोडोलीमध्ये विकासाची गंगा आणली असून आजोबांचा वारसा आणि वसा अगदी समर्थपणे चालवित असल्याचे त्यांनी सांगितले। याप्रसंगी खासदार धैर्यशील माने यांचा प्रभारी सरपंच अमोल बांदार यांच्या हस्ते तर आमदार डॉक्टर अशोकराव माने यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी हातकणंगले ग्रामीण पाणीपुरवठ्याचे उपअभियंता सुरेश कुलकर्णी, शाखा अभियंता जितेंद्र वसगडेकर, पाणीपुरवठा सुपरवायझर सुनील अवघडे, ग्रामविकास अधिकारी TY हनुमंते, माजी तालुका पंचायत सदस्य अरुण माळी, माजी सरपंच भाग्यश्री कोळी, माजी उपसरपंच धुळगोंडा डाबरे, रानोजी पुजारी, अमोल डूम, लक्ष्मण पुजारी, प्रकाश तांदळे, जालिंदर जाधव, तुकाराम तळेकर, किसन तिरपणकर यांच्यासह अन्य मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते। दीपक तोडकर यांनी सूत्रसंचालन केले, तर अंबर बनगे यांनी आभार मानले। SM मराठी न्यूजसाठी संभाजी भालबर। योजना आज पूर्ण झालेली आहे आणि म्हणून हे भाग्यवान गाव आहे की अतिशय सुंदर, अनेक अडचणी आता निर्माण झाल्या अनेक गावांना। आज आपल्या जल जीवन योजनेच्या ज्या स्कीमा पूर्ण झाल्यात आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये अनेक ठिकाणी त्याला अडथळे आले, सरपंच अनेक प्रश्न निर्माण झालेत आणि त्या अनुषंगानं त्या अजून देखील अपुरे आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं आमचेही प्रयत्न आहेत की लवकरात लवकर ते पूर्ण व्हावेत। आता सरकारनं त्याच्यासाठी की ज्या एस्टिमेट कमी आहे त्याच्यासाठी त्यांनी वाढीव प्रस्ताव द्यायचा, त्याच्यामध्ये रस्ते जे खोदलेले आहेत ते रस्ते पूर्ण करायचे, त्याचबरोबर आता नळ जोडायचं काम ते देखील नळाच्यासाठी देखील जिल्हा नियोजन मंडळाकडे आम्ही फंड मागतो, प्रत्येकाला मोफत नळ। ग्रामसेवक हनुमंत आले त्यामुळे हो द्रोणागिरी तुम्ही संजीवनी बुटीसह त्या ठिकाणी आणलात आणि गावाला पाणी पुरवठा दिलं। मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे की ह्या सगळ्या गावातला हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता
आणि तो निकालात निघाल्यानंतर खासदार झाल्यानंतर जेवढं समाधान मला त्या ठिकाणी होतं त्याच्यापेक्षाही जास्त आज पट्टण कडोली गावाला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार आहे याचं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आहे. मी आणि आमदार साहेब, आता सरपंचांनी सांगितलं राष्ट्रीय पेयजलवरनं त्यांनी ऑलरेडी जलजीवन. SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.